शिवकॉलनी सेवाभावी संस्थेची शाखा साई महिला मंडळाच्या वतीनं महिला दिनाचा औचित्य साधून इंदिरानगर भागातील जिजाऊ सभागृहात महिला दिनाचा सोहळा उत्साहात साजरा झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या रामकथाकार आणि रेडिओ निवेदिका स्नेहल सारंग, कल्याणी पतसंस्थेच्या खजिनदार नीमा विस्पुते आणि प्रभाग क्रमांक 30च्या नगरसेविका सुप्रियाताई खोडे उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवातीला दीपप्रज्वलनानंतर शिवकॉलनी सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका माई बुचके यांनी पाहुण्यांचा सत्कार केला। त्यानंतर रुपाली बेंडाळे आणि त्यांच्या ग्रुपनं मनोरंजन म्हणून लेझिम डान्स सादर केला। या लेझिम डान्सचे उपस्थित महिलांनी कौतुक केले। या प्रसंगी संस्थेत 2009 पासून कार्यरत असलेल्या लीलाताई वानखेडे मंगवनसे, ज्योती पवार, साई महिला मंडळाच्या अध्यक्ष स्वाती निकम, मीनाताई चंद्रात्रे, साई महिला मंडळ संस्थापिका माई बुचके, सविता गरुड यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। संस्थेच्या कार्याबाबत संस्थापिका माई बुचके यांनी उपस्थितांना माहिती दिली। आणि बाकीच्यांसाठी उजळणी समजा। यावर्षी एकूण 350 ते 400 महिलांनी नोंदणी केली। तशा यावर्षी एकूण अंदाजे 1000 पर्यंत महिला संक्रमण पद्धतीने मंडळात सहभागी होत असतात। आमची संस्था तशी 2007 पासून सुरू झाली आणि 2011 मध्ये खऱ्या अर्थाने शिवकॉलनी सेवाभावी संस्था स्थापन करून नव्याने रजिस्ट्रेशन करण्यात आले। महिला वाढत गेल्या आणि 20 शाखेतून आमचे कार्य सुरू झाले। साई महिला मंडळ, भजनी मंडळ, हास्य क्लब, 2 योगा वर्ग, चला खेळू मंगळागो, कुसुमाग्रज वाचनालय, वधूवर सूचक मंडळ, सनशाईन प्ले ग्रुप स्कूल, लेझिम पथक, साई सरगम ऑर्केस्ट्रा, काउन्सिलिंग, ऋणानुबंध, राष्ट्रीय व पारंपरिक सण अशा प्रकारे 20 शाखा तयार झाल्या। माझ्या महिला अतिशय शिस्तशीर आहेत, आनंदी आहेत ना? आनंदी तुम्ही? संस्थेची कार्यक्रमाची व महिला संस्थेची कार्यकारिणी या माझ्या महिला पाठीमागे बसल्या। हे कार्यकारिणी आणि माझ्या महिला सदैव माझ्या बरोबर असतात, म्हणून माझं महिला मंडळाचं काम सुरळीत पार पडतं। माझ्या पाठीवर हात जो फिरवला होता ना, आजपर्यंत मी तुम्ही ज्या शब्दाला बोललात ना त्या शब्दाने तशीच राहते। कारण मी हा शब्द माईचा माझी आई स्वतः बोलते की तुमच्या मंडळाच्या त्या माई आहेत ना, त्या खरंच प्रत्येक महिलांना सपोर्ट म्हणजे बोलतात ना, आधार येतो। म्हणजे आपल्या मंडळामध्ये ना दुसरीकडे जायची गरजच पडत नाही आपल्याला। मैत्रिणी आपल्याला, आणि मी ज्यावेळेस नाशिकमध्ये आली पहिल्यांदा मला काढल्या, माझ्याकडे कोणीच मैत्रीण नव्हती, पण मी इथे आल्यानंतर पहिले स्वाती आणि माईंना भेटल्यानंतर मला पद्मिनीसारखी, मंगल पवारसारखी, मंगल वंसेसारखी। यावेळी प्रमुख पाहुण्या स्नेहल सारंग यांनी पॉश प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट कमिटी आणि आशा वर्कर्स या विषयावर प्रबोधन केले। तुमच्यापर्यंत मी आणलं असाच एक भाग आहे तो म्हणजे जिथे माझी आणि राधा मॅमची ओळख झाली ते पॉश, POSH, पॉश प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट। मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये याच्याबद्दल बोलण्यासाठी जात असते। असाच आहे आशा नावाचा एक प्रकल्प, ASHA आशा,
त्याला उच्चार आपण अशा सहज सोपा व्हावा म्हणून केलंय. तो शॉर्ट फॉर्म आहे एका खूप मोठ्या नावाचा. आशा वर्कर्स जे आहेत ते अशाच पद्धतीने, जे आता मी एकांसाठी ज्या पद्धतीने आम्ही शिक्षक शोधतो त्याच पद्धतीने आशा वर्कर्स पण शोधले जातात. शक्यतो हे ग्रामीण भागातले असतात की ज्यांचं 8वी 9वी पर्यंतचं शिक्षण झालंय, खूप जास्त शिक्षणाची गरज नसते, पण धडपड करायची तयारी असते, वाटेल ते करून पैसे कमवण्याची तयारी असते. वाटेल ते म्हणजे वाटेल ते चांगलं काम करून. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, मुलींसाठी, बायकांसाठी हे आशा वर्कर्सचं ट्रेनिंग दिल्या जातं. एकदा तुम्ही आलात, एक छोटासा फॉर्म असतो, तो भरून दिलात की आम्ही इतकं शिक्षण झालेलं आहे, मी या गावामध्ये राहते, या पाड्यावरती राहते, या शहरात राहते, मला हे काम करायचं आहे. कारण चांगलं 10 ते 15 हजारापर्यंत त्यांना पगार मिळतो त्या कामाचा. आणि तो फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांना प्रशिक्षित केलं जातं. कीर्ती टाकसाळे, राधा बुचके, मंगल भामरे, पुष्पा नागपुरे, नीला कमते, अर्चना कुलकर्णी आणि पूनम पाटील यांनी पुरस्कारार्थी महिलांची मुलाखत घेत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी साई महिला कार्यकारिणी सदस्य पूनम पाटील, अर्चना कुलकर्णी, सुनीता कदम, मंगल भामरे, पुष्पा नागपुरे, सुमेधा जपे, कीर्ती टाकसाळे, नीला कामते, राधा बुचके आणि साई महिला अध्यक्ष स्वाती निकम आणि संस्थापिका माई बुचके यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा परिचय राधा बुचके यांनी करून दिला. तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुष्पा नागपुरे यांनी केलं आणि सुनीता कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.